नमस्कार प्रेक्षकांनो. ठरलं तर मग या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत, की आता मात्र सायलीला सगळं काही सत्य अर्जुनने सांगितलेलं असतं आणि आता सायली सुद्धा विचारात पडते. इकडे सायली मात्र अर्जुनची साथ द्यायला तयार होते. तेव्हा आता अर्जुन म्हणतो, की "तू खरं बोलते आहेस ना? नक्की? तुला खात्री वाटते आहे ना?" तेव्हा सायली म्हणते, "हो, पण आता जर मी त्यावेळेस घाबरले तर हवं तर थोडं पाणी पिईल, थांबेल, पण आता मात्र पुढे चालत राहील. ते गाठोडं कोणाचंही असू दे, प्रियाचं असू दे, नाहीतर माझं, परंतु आता मला ते बघायचंच आहे आणि त्यामुळे आता सायली ही अर्जुनला साथ द्यायला तयार होते. इकडे मात्र आता अर्जुन म्हणतो, की "ते बघणार तेव्हा ना, जेव्हा ते आपण शोधू शकू. आता तर मला खरंच कळत नाहीये, की कुठं लपवलं असेल तिने ते." तेवढ्यात मात्र सायली म्हणते, की "मी तिला चांगलेच ओळखून आहे. ती कधी घाबरते, कधी वार करते हे सगळं मला माहिती आहे. त्यामुळे ती आता त्या गाठोड्यापर्यंत तेव्हाच जाईल, जेव्हा ती खूप घाबरेल." आणि आता सायली मात्र अर्जुनला सगळा काही प्लॅन समजवते. येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत. सायली अर्जुनला विचारते, की "आपण कुठं चाललो आहे?" तेव्हा तो सांगतो, की "आपण रविराजच्या घरी चाललो आहे." इकडे रविराजच्या घराच्या बाहेर येऊन अर्जुन मात्र प्रियाला फोन करून घाबरवतो, की "तू गाठोडं कुठं लपवलं आहे हे मला माहिती आहे." त्यामुळे आता प्रिया घाबरते आणि त्या गाठोड्यापर्यंत पोहोचते. इकडे मात्र अर्जुन तिचा पाठलाग करतो आणि ती महिपतच्या घरात घुसताना त्याला दिसतं. त्यामुळे तोही तिच्या पाठीमागे त्याच्या घरात घुसतो. इकडे मात्र सायली बाहेर उभी असते. तेवढ्यात महिपतची गाडी येताना तिला दिसते आणि ती घाबरते. इकडे गाडीचा हॉर्न देऊन मात्र आता ती अर्जुनला सावध करते. अर्जुनच्या लक्षात येतं, की बाहेर महिपत आलेला आहे. मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.